लम 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 तो डबल सीटर लम 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 पोलीस चिंचुके काय चाललंय? जय जय हिंद साहेब. काय चाललंय? अहो जी पेंडिंग केसेस आहेत ना त्याचा एक्झॅक्ट आकडा काढतो. चिंचुके तुला 10 वेळा सांगितलं ना मला न विचारता असला शहाणपणा करत जाऊ नको म्हणून. अहो साहेब प्रत्येकाला मनमानी करायची आहे इथं. ह्या फाईल काढायला कोणी सांगितलं तुला? तुम्हीच म्हणलं की हातातली कामं संपल्यात पेंडिंग केस किती ते बघ म्हणून. मी हो आठव की तुम्हीच सांगितलेलं. बर असेल. तू कर काम झालं की सांग मला. साहेब मी ते काम करतो पूर्ण. हा पण तुम्ही कशाच टेन्शन घेतलं एवढं? नाही काय नाही. अरे सॉरी तुला उगाच बोललो मी. सॉरी विरी राहू द्या. काय झाले ती सांगा नाहीतर दिस तुमचा अख्खा चिडचिड करण्यात जायला. चिंचुके तेच रे रुपाली वहिनी नारी रोज काय ना काहीतरी असा पसारा घालून ठेवतात ना त्यामुळे आमुलं नापी दुखवले जातात. म्हणजे अरे आर्याला घरी यायचं म्हणून रुपाली वहिनी आर्या दोघींनी मिळून तिला आजारी पाडलं. तिला धुळीची ॲलर्जी आहे ना त्याचा उपयोग करून. काय मला सांगा असं कसं चालेल? हा साहेब तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे पण ही चुकीचं आहे सगळं. नाही म्हणूनच आहे ना मी रुपाली वहिनी आर्याला स्पष्टच सांगणार इथून पुढे लग्नाचा आणि साखरपुड्याचा विषय माझ्यासमोर काढायचा नाही. अहो साहेब म्हणजे तुमचं लग्न ठरलेलं कॅन्सल होईल? कॅन्सल नाही रे बाबा कॅन्सल नाही. फक्त थोडे दिवस प्रेशर नको मला हे डोक्याला. मला प्रेशर नसेल ना तर शांत डोक्याने विचार करेल मी. मला काय पाहिजे ना ते सांगेल सगळ्यांना. अहो अरे मॅडम तुम्हाला स्वतःचा साथीदार मानून बसल्यात आणि तुम्ही. अरे हे सगळं जरी खरं असलं चिंचुके तरी मला जर तिच्याबद्दल मनातून काही वाटतच नसेल तर तिच्याशी लग्न करून मी तिला सुखात आनंदात ठेवू शकणार आहे का याचा विचार कुणीच का करत नाही. अहो साहेब तुम्ही माझ्यापेक्षा लई शिकलाय बरं का. माझ्या संसारात मी एकच गोष्ट शिकलो जास्त आणलं ना तर तुटतं. त्यासाठी आहे ना तुमचा काय निर्णय तो लवकरात लवकर घ्या एवढंच सांगेन. हा वहिनी बोला. भाऊजी मामनजींची रुटीन चेकअपची आज अपॉइंटमेंट आहे त्याची आठवण करून द्यायला फोन केलेला. हा ठीक आहे कदमांना सांगा आवरून ठेवा आलो मी. हो सांगते. बोलू तेवढं कमी आहे चिंचुकी. पण मी तुला सांगतो जोपर्यंत माझा निर्णय होत नाही तोपर्यंत आर्याचा विषय तू माझ्यासमोर काढायचा.